नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आरोग्य विभागाअंतर्गत नवीन अपडेट आलेली आहे बघा. आरोग्य विभाग भरती 2026 आनंदाची बातमी सगळ्यांसाठी. कारण आरोग्य विभागातली भरती म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात जागा, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात संधी या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे. सगळ्यांना आतापर्यंत कुणकुण लागलेलीच होती. मागचं एक पत्र आलेलं होतं आरोग्य विभागाचं. त्यांनी लवकरात लवकर डिव्हायडेशन करून ज्या काही जागा आहे त्याची बिंदू नामावली तयार करण्याचे आदेश ज्या त्या आस्थापनेला दिलेले होते. आजच्या या व्हिडिओचं मुख्य कारण म्हणजे नेमकी पदांची संख्या किती राहू शकते, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता किती असायला पाहिजे, म्हणजे काय काय शैक्षणिक पात्रता असते, त्याचबरोबर नोकरी करत असताना आरोग्य विभागामध्ये हेल्थ डिपार्टमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या आस्थापनेच्या वेगवेगळ्या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या ह्या ज्या जागा आहे याचे नेमके फायदे आणि आपल्याला किती प्रमाणात त्याचा फायदा होतो, त्याचा पे स्केल, बेसिक पे किती असतो, या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज मिळणार आहे. कोणीही व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे विद्यार्थी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. नवनवीन माहितीसाठी, अपडेटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. टेलिग्रामची त्या ठिकाणी लिंकवर क्लिक करून टेलिग्रामसुद्धा जॉईन करून घ्या. चला तर आपण थोडक्यामध्ये आपला आरोग्य विभाग भरती 2026च्या संदर्भात नवीन अपडेट आणि त्या संदर्भात पात्रता, शैक्षणिक पात्रता असेल, पगार, फायदे काय काय असतात आरोग्य विभागामध्ये काम करण्याची आणि नेमके पद किती असणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आज माहिती बघणार आहोत. आता बघा, नेमकं नवीन अपडेट म्हणण्याचं कारण काय? नवीन अपडेट म्हणण्याचं कारण असं की आरोग्य विभागाचं एक पत्र सर्व आस्थापनांना प्रति सहसंचालक, उपसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, लक्षात घ्या त्यांच्या प्रत्येक आस्थापनेला हे पत्र गेलेलं आहे. सहसंचालक, उपसंचालक, उपसंचालक, आरोग्य सेवा प्रभारी मंडळे, सर्व सहाय्यक संचालक आरोग्य हिवताप विभागाला, जिल्हा शल्य चिकित्सक, आपले सिव्हिल डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन जे असतात त्यांना, सर्व रुग्णालयाला, अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी. मागच्या वेळेस गट ड मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, लक्षात ठेवा. हे जे ठिकाणं आहेत 4, पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी, जिल्हा हिवताप कार्यालय. तुम्ही बऱ्याचदा HSC, SSC या बेसवर हिवताप अधिकारी, त्याचबरोबर हिवताप म्हणजे जे मलेरिया, पूर्वीच्या काळी मलेरिया डॉक्टर आपण त्यांना म्हणायचो, त्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवकांचीच म्हणू शकतो आपण. आरोग्य विभागाच्या आस्थापनेशी संदर्भात जी क्लास 3 म्हणजे क्लास 3 किंवा गट ड, गट क, गट ड संदर्भात ज्या काही पोस्ट निघतात त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, याने काय सांगितलंय या पत्रामध्ये, महाराष्ट्र शासनाचं हे पत्र आहे, आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांच्या कार्यालयातून हे पत्र 9/7/2026 ला काय निर्गमित झालेलं पत्र आपल्याला या ठिकाणी जावक क्रमांक सुद्धा त्याचा दिसतो. बिंदू नामावली या नावाखाली, लक्षात घ्या, बिंदू नामावली हे तलाठी भरती संबंधात सुद्धा नामावली खूप सध्या शासकीय स्तरावर हालचाली यावर चालू आहे. बिंदू नामावली म्हणजे काय की त्या स्थापनेमध्ये रिटायरमेंट, त्याचबरोबर भरल्या जाणाऱ्या पदांची, रिक्त पदांचा ताळमेळ त्या हिशोबाने घातला जातो आणि वाढीव अतिरिक्त पदांचं सगळं संकलन करून किती पदांची गरज त्या आस्थापनेला आहे त्या संदर्भात बिंदू नामावली आपण करत असतो. आता बघा, विषय गट क आणि ड, खूप मोठी जाहिरात या ठिकाणी असणार आहे. वरील उपयुक्त विषयाच्या अनुषंगाने गट क व ड संवर्गाची पदभरती 2026 प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने सर्व नियुक्त प्राधिकारी व बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स, लक्षात घ्या, बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स नेमक्या कोणत्या गटासाठी, कोणत्या आस्थापनेसाठी, कोणत्या वर्गाला पे स्केलवर डिपेंड मॅट्रिक्स तयार करण्यासाठी प्रमाणित करणे आवश्यक आहे. आता लक्षात घ्या, भरती घ्यायची म्हणजे काय करावं लागेल? अगोदर रिक्त जागांचा तपशील बघावा लागेल. भरती, कोणतीही भरती जर घ्यायची असेल तर रिक्त जागांचा तपशील लागेल. त्या हिशोबाने यास्तव आपणास कळवण्यात येते की आपल्या कार्यालयाच्या अधीनस्थ गट क आणि ड
मधील संवर्गातील बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स पेसा व नॉन पेसा, लक्षात घ्या, पेसा व नॉन पेसा हे जे आहे, पेसा आणि गैर पेसा अंतर्गत ही भरती होणार आहे, याचे बरेचसे आपल्याला जे काय अटी शर्ती नियम आहेत हे माहीत आहे सगळ्यांना, परंतु या हिशोबाने जे काही वेतन मॅट्रिक्स असतील, लक्षात घ्या, या ठिकाणी वॅकन्सी मॅट्रिक्स आणि बिंदू नामावली त्याचबरोबर पेसा आणि नॉन पेसाची सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, माहिती द्यायची आहे, असं उपलब्ध करून द्यायची असं त्यांनी सांगितलंय. कधीपर्यंत? 13/7 पर्यंत, लक्षात घ्या, 13/7/2026 पर्यंत ही माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सगळे विभाग ही जी मोठ्या प्रमाणात जी घाई गडबड यांची चालू आहे सगळ्या विभागांची, याचं कारणच एक मुख्य कारण आहे की कोणताही विभाग असू द्या, त्यांनी त्यांची जी व्हॅकन्सी मॅट्रिक्स आहे किंवा बिंदू नामावली आहे, त्याचबरोबर पेसा नॉन पेसा या गोष्टी करण्याला सुरुवात याच्यामुळे केली आहे की त्यांनी या जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळी माहिती कलेक्ट करून ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बऱ्याचशा जाहिराती येण्याचे चान्सेस आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी आपण आरोग्य विभागाचा जर विचार केला तर या अगोदर सुद्धा यामध्ये 4 किंवा 5 आकडे राहतील अशाच या आस्थापनेच्या जागा निघलेल्या आपण बघतो. आता सध्या एक प्राथमिक अंदाजानुसार 7 ते 8 हजार जागा, लक्षात घ्या, 7 ते 8 हजार जागा येण्याची शक्यता आहे. म्हणजे एवढ्या जागा तुम्हाला कन्फर्म जाहिरातीमध्ये दिसतील. त्यामध्ये गट क आणि ड, लक्षात घ्या, गट क आणि ड या दोन्ही मिळून ह्या जागा असणार आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की या आरोग्य विभागाशी संबंधित जागांचा फायदा, सगळ्यात महत्वाचं, जे काय तुमचं बेसिक वेतन असणार आहे ते वेतन खूप म्हणजे बऱ्यापैकी चांगलं असतं आणि तुम्हाला घराजवळ काम करण्यासाठी यामध्ये चान्स मिळतो. लक्षात घ्या, वेतन चांगलं, घराजवळ काम करणे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर तुम्हाला कामाचं जे प्रेशर आहे ते प्रेशर मोठ्या प्रमाणात जागा भरत असल्यामुळं प्रेशर हे जाणवत नाही. हा एक वेगळा फायदा आपल्याला दिसून येतो. आता बघा, तुम्हाला आरोग्य विभागाच्या ज्या जागा आहे त्या 7 ते 8 जागा मिनिमम, 7 ते 8 हजार जागा मिनिमम भरल्या जाणार. आता तुम्ही जर विचार केला तर वेतन किती असतं, लक्षात घ्या. आता हे वेतन तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर डिपेंड करतं. शैक्षणिक पात्रता आता 10वी 12वी पासून तर वेगवेगळ्या डिप्लोमा डिग्रीसाठी यावर जागा निघलेल्या असतात. म्हणजे या ठिकाणी 10वी पास विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतो आणि PhD झालेला विद्यार्थी त्याच्या लेवलला सुद्धा जागा या निघतात. लक्षात घ्या, या ठिकाणी गट अ, ब, क आणि ड ही अपडेट जरी क आणि ड ची असली तरी या जागा वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेनुसार 10वी पासून तर तिथून पुढं वेगवेगळ्या सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, त्याचबरोबर विविध डिप्लोमे, डिग्री या संदर्भात वेगवेगळ्या जागा निघतात. फॉरेन्सिकच्या वेगळ्या, फार्मसीच्या वेगळ्या, त्याचबरोबर ज्या आपण मेडिकल लाईनच्या जागा म्हणतो त्या सगळ्या जागा वेगवेगळ्या प्रकारे निघतात. परंतु गट क आणि ड च्या जागेसाठी तुम्हाला विशिष्ट अशी शैक्षणिक पात्रतेची त्या ठिकाणी गरज मॅक्झिमम ठिकाणी तर नाहीये. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला S4 बेसिक पे, यावर आपण एक सेपरेट लेक्चर कधीतरी घेऊ की बेसिक पे S4, 6, 7, 8, 10, 12, 13, 14, 15, त्याच्यानंतर गॅजेटेडचा 16, 17, 20 हे जे स्केल आहे, सॅलरी स्केल, यावर आपण कधीतरी माहिती घेऊ. परंतु गट ड साठी जी S4 आहे तर मिनिमम इन हँड पेमेंट तुम्हाला 18,000 प्लस पेमेंट घराजवळ मिळणार आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या, 18,000 प्लस म्हणजे 20-21 हजार पेमेंट इन हँड तुम्हाला तुमच्या घराजवळ आणि सहज सोप्या ज्या ठिकाणी तुम्हाला, आणि याच्यामध्ये प्रमोशन पण जोरात आहे. लक्षात घ्या, प्रमोशनला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळं आरोग्य विभागाशी संदर्भात ही जी अपडेट आहे ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी पात्रता तुम्हाला 10वी 12वी पासून फॉर्म भरणं चालेल. त्यानंतर वेतन चांगलं आहे, हा एक मोठा फायदा आहे.
त्याचबरोबर जागा या मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं राहील की आरोग्य विभागावर ज्या प्रमाणात मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आरोग्यसेवक 40% 50% असेल, हिवताप अधिकारी असतील, गड्डच्या म्हणजे जे गड्डच्या ज्या जागा निघल्या होत्या त्यामध्ये सिलेक्ट झालेले असतील, जे लॅब टेक्निशियन, बऱ्याचशा अशा पदांवर मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात भरती झालेले विद्यार्थी आपल्याला दिसून येतात. त्यामुळं फोकस करायला हरकत नाही. पुढं कामगार भरती झाल्याच्या नंतर लगेच ही जाहिरात येण्याचे चान्सेस आहे. ह्या जाहिरातीसोबत तलाठी भरतीसुद्धा असणार आहे. परंतु दोन्ही याच्यावर फोकस केल्यापेक्षा मला असं वाटतं तलाठी भरती किंवा आरोग्य विभाग यामधील एका याच्यावर जर तुम्ही फोकस केला तर नक्कीच फायद्याचा राहील. आपण पुढं अशाच नवीन अपडेट घेऊन येत राहू. तोपर्यंत सर्वांनी तयारीवर फोकस करावा. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.